दारूबंदीसाठी मळोली गावात बेमुदत उपोषण सुरू। माळशिरस तालुक्यातील मौजे मळोली गावातील अवैध दारू व इतर अंमली पदार्थ यांचा अतिरेक इतका वाढलाय की सर्वसामान्य नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय। यासाठी वेळापूर पोलीस स्टेशन व राज्य उत्पादन शुल्क विभाग यांना वारंवार निवेदन व पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला असून केवळ तात्पुरत्या स्वरूपात कारवाई केली जाते। ही कारवाई अधिक कडक करून 3 गुन्ह्यापेक्षा अधिक जास्त गुन्हे असणाऱ्यांना तालुक्यातून तडीपार करावे या मागणीसाठी श्री बलभीम जाधव यांनी बेमुदत उपोषण चालू केलं। त्यास अनेक सामाजिक संघटनांनी व महिलांनी आपला पाठिंबा दिला। प्रशासनाने या मागणीचा विचार नाही केल्यास आंदोलन अधिक तीव्र करून रास्ता रोको व विविध प्रकारचे आंदोलन केली जातील असं युवक वर्गातून बोललं जात आहे। मळोली तालुका माळशिरस येथील चालू असलेले अवैध दारू, जुगार, मटका, गांजा, गुटखा हे सर्व अंमली पदार्थ बंद व्हावेत या मागणीसाठी मळोली गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री बलभीम जाधव यांनी 1 जानेवारीपासून बेमुदत उपोषण केलं। त्यांना गावातून व बाहेरील विविध सामाजिक संघटनांचा पाठिंबा वाढतोय। उपोषणाच्या पहिल्या दिवशी व्यसनमुक्त युवक संघटनेचे राज्याचे मार्गदर्शक श्री विलासबाबा जवळ सातारा यांनी श्री बलभीम जाधव यांची भेट घेऊन उपोषणास पाठिंबा व्यक्त केला। यावेळी विलासबाबा यांनी दारूबंदीसाठी शासन अति उदासीन असून केवळ गावातून उठाव झाला तरच हे शक्य असल्याचं मत व्यक्त केलं। यावेळी MSEBचे निवृत्त अभियंता श्री प्रमोद भापकर, सोलापूर जिल्हा अध्यक्ष विजय पराडे, एकनाथ पराडे तसेच आध्यात्मिक सेनेचे श्री संजय पराडे, व्यसनमुक्त युवक संघाचे माजी राज्याध्यक्ष श्री शाजी काळे दौंड यांनी भेट देऊन आंदोलनाबद्दल चर्चा केली। त्याचबरोबर गावातील महिला बचत गट, विविध सामाजिक संघटना आणि राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी भेट घेऊन आपला पाठिंबा व्यक्त केला। वेळापूर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून कठोर कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अन्न पाणी त्याग करणार असल्याचं श्री बलभीम जाधव यांनी ठरवलंय। ऐन हाडे गोठणाऱ्या थंडीत चालू असलेले हे आंदोलन एक सामाजिक कार्याची धग पेटवतंय। झी18 मराठी न्यूज चॅनलसाठी महेश घाडगे, वेळापूर। मी बलभीम भगवान जाधव, गाव मळोली। 22 डिसेंबर रोजी आपण पोलीस प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क, त्यानंतर तहसीलदार असतील, माननीय BDO असतील, स्थानिक पोलीस प्रशासन असेल, ग्रामपंचायत असेल, अशा सर्वांना मळोलीतील अगदी फोफवलेल्या अवैध दारू विक्री संदर्भात निवेदन दिलं होतं आणि वारंवार निवेदन कारवाई होत नाही म्हणून आपण 1 जानेवारी 2026 पासून आमरण उपोषण करणार आहे असं सांगितलं होतं। त्याप्रमाणे आपण कालपासून उपोषणात बसलो आहोत। जोपर्यंत स्थानिक पोलीस प्रशासन, त्यानंतर उत्पादन शुल्क यांनी संयुक्तरित्या येऊन ॲक्शन प्लॅन काय आहे, का दारू बंद होत नाही किंवा कसे करणार आहात याबद्दल जोपर्यंत आपल्याला कल्पना देत नाहीत किंवा याबद्दल कारवाई होत नाही, लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत हा लढा चालू राहील हे मी या वतीने सांगतो। दुसरी गोष्ट, आधी मराठी शाळा असेल, प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, वाचनालय असेल, तलाठी ऑफिस असेल, याच्या एक 5-10 फुटावरती दारू विक्री चालू आहे। सलून दुकानात दारू विक्री आहे, किराणा दुकानात दारू विक्री आहे। अगदी पिढ्याना पिढ्या बर्बाद होण्याचं काम होताना दिसत आहे। तरुणाई व्यसनाधीन होताना दिसत आहे। घर परिवार प्रपंच उघड्यावरती येत आहेत। लहान मुलावरती अनाथ होण्याची वेळ आहे। कोणत्याही प्रकारची माघार न घेता कायमस्वरूपी बंदी होईपर्यंत हा लढा नक्की चालू राहील। धन्यवाद। 1 जानेवारीपासून हा लढा चालू आहे। या लढ्यामध्ये प्रशासन कुठल्याही प्रकारची मदत करत असताना दिसत नाही, तरी त्यांनी आम्हाला मदत न केल्यामुळे आम्ही उद्याला सकाळी गावबंदी आणि दुपारी 11च्या नंतर रस्ता रोको करणार आहे। पूर्ण गाव याच्यामध्ये सामील आहे, महिला सामील आहेत, सर्वजण मिळून रस्त्यावरती येणार आहेत। तर याची प्रशासनानं आजच्या आज दखल घेऊन हा प्रश्न मार्गी लावून गावाची पूर्ण दारू 100% बंद व्हावी, तरुणांचा जीव वाचावा याच्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावं।